कुठे गेले काय माणूस माझं उरकून बसले कवाचे झालं मी अजून बी नाही आले का कवाचे झालं आवरून बसले जायचंय आपल्याला मग किती वेळ झाला आवरून बसले मी आणि जरा मापातच हे करा खर्च मोकार नका करू लई आता किती मापात करणार आहे पुतणीचं लग्न आहे आपलं घरातलं लग्न आहे मग आपण एका दोनच साड्या घ्यावात नाही 5-50 आपल्याला लागतो डेगारवर जाणार सोय त्यांना लागली कपडे त्यांचा पोशाख आपल्या दोघांना मग ते घ्यावाच लागेल मला फक्त चांगली साडी घ्यायची हा ना तुम्हाला माहिती आहे का तू येडी वाकडी थोडीच घेणार का हा मला चांगली भारीतली साडी घ्यायची अशी मस्त लग्नात म्हणले पाहिजे आज लय लवकर उरकलं म्हणतो कसं काय उरकून बसली मग साडी घ्यायला जायचं म्हणलं हा तसं तर मग कवर बी चालतं आणि कपडे घेऊन मला एक तोळा तरी कमीत कमी तुम्हाला करायला लागेल मला लांब गळ्यातलं नाही एक तर लग्नात काय घालणार मी पोळा ते बाजारात भेटत ते घ्यायचं का नको बाजारातलं भेटलं म्हणजे काय लोकांच्यात माझं काय चव घालवतात का कुणाला कळतंय काही सोन्याचं काही नाही ओळखूच नाही दादा इतकं भारी असं थोडीच आहे आपल्या गावातल्या बायका माहितीत ना काय म्हणतात मला काय केलं ही वावराला गेलाय बघावं लागेल मग हा लगेच वावर एकाची वेळ येते काय तुम्हाला लगेच पोळा घ्यायचं मग 1.5 लाख रुपये लागतात मग लागू दे ना असं काय तुम्हाला लय 1.5 लाख रुपये लय झाले एवढे लगेच पैसे काय आहेत तेव्हा? हा 1.5 लाख रुपये असं काही लय नाही इथं वावरात खर्च करून जम झालं मोकार का उत्पन्न निघाणार काय व्हाय ना आता कांदा गेला पैसे आले असते ना. कांद्याला लय बाजार आहेत ना काय कांद्याला बाजार ना आत खर्च किती येतो त्याला माहिती तुला अहो ह्या वर्षीचा कांदा गेला गेल्या वर्षी माग असं की हा गेल्या वर्षी महाग गेल्या वर्षी गेले यंदाच्या कांद्यात नाही नाही मला एक तोळा घ्या आणि मग 3 साड्या घ्यायच्या ते आणि त्यांचा पोशाख म्हणजे असं 3 मध्ये भागन का हा बस होत 3 साड्या लागतात 5-6 घे ना घ्या परत तुम्ही. लागतील ना कुठून तुमचं म्हणणं असेल तर घेऊ तसं नाही काय मला नाही अडचण काही. हा नाही घेऊ घेऊ तुम्ही म्हणत असलं तर घेऊ माझ्या 3 घ्यायच्या आणि तुमच्या कोण 7 बाराच घेतो मी खिशात संग 7 बाराला कोण घ्यायचंय तुमच्या तुम्हाला कोण घ्यायचं नाही तर 7 बारा कोण घ्यायचंय मला जी नाही किंडी बिंडी एखादी माहिती कोण घ्यायचंय तेव्हा तुमची किडनी नाही घ्यायची मग काय फुफ्फुस त्याच बार धूर निघला असेल त्यातून त्याला कोण घ्यायचंय तेव्हा फुफ्फुस नाही पण किंडी म्हणलं एखादी द्यावा एका किंडी उजर राहिलं का काही एका किंडी उजर हाडाचे काढ लागले सांगायला माझी किडनी घ्यायची नाही चांगली किंडी माहिती वाटत नाही तुमच्याकडे बघून तर किडनी तुमची चांगली असेल चांगली कशाचं काय तुम्ही टाइमपास करू नका काय करणार आहे सांगा लवकर जाऊ ना मग आता जायचं ठरलंय तर निघायची तयारी घेणार आहे ना एक तोळा घ्यायचाच म्हणजे घ्यायचाच ना नसं घेणार मला लग्नालाच घेणार मी लग्नातच घेत नसते मी तोळाच घ्यावं लागेल हा अरे घेऊ डुप्लिकेट घेऊ नंतर घेऊ अय डुप्लिकेट वाले तुम्ही डुप्लिकेट हाय ना बसलंय सोनं ते काय ती काय करायची का घरात अजिबात नाही मला एक तोळा मोठा घंटल घ्यायचा चांगला आता नवीन नवीन पुढचं आलेलं लग्न आहे हा मग घरातलं लग्न आहे घरातल्या लग्नाला माणूस थाटामाटा दिसलं पाहिजे हे तर कळतं का वारमाई नाही? नाही का तू हा, मग हा, ती एवढं बी तर कळतं का नाही आहे. जायचं मग म्हणते लगेच हो जायचंय तुकडा बिकडा काय नवऱ्याला काय घाला ती तुम्ही घाला मला बाहेर खायला चला तो आईला मग स्वयंपाक नाही केला तू नाही नाही अजिबात काय हा नाही, तरी म्हणलं एवढा लवकर उरकलं कस काय हो. बाहेर जायचं मला माणसाने बाहेरच खायला घालायचं असतं असं जेवायचं तर तुम्ही बरं कुठं बाहेर नेत नाही हा हा हा. तुमचं तुम्ही मिरवत असताना नुसतं गावभर नाही नाही तुला रोज असे फिरायला गेले पण कपडे घालायचे कडक की निघाले हा. सकाळ सकाळ केला घंटीला की निघाले बाहेर हा आणि वावरात काम कोण करतो तू जाती वावरात काम करायला अर्ध्या दुपारी येऊन कामाला लागत हा. दिवस भरत्यावर अरे दुपारपर्यंत लाईट असलं टाइम बरं ना बरं माझ्याकडे काय असतं बरणच करायचं काम असतं गावातले कुत्रे कोण मारायचं गावात काय करतो मी गावातले कुत्रे मारायचं काम कोण कुत्रे मारतो काय मग काय करता दुसरं तुम्हाला काम काय आहे सांगा अर्ध्या रानातले दुपारच्या पुढे रानात यायचं दुपारच्या आधी गावातले कुत्रे आता मारायचे गावात जावं लागतं पैसे पाणी व्यवहाराचं याचे त्याचे काम राहत्यात हा मग पैसे पाणीचं व्यवहार तुम्ही गावातले बघता म्हणलं मग आता गावातले घ्यायला का नको म्हणताय ते पाहिजे ना तेवढे पैसे असते आहेत तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही चला. तशी मला गळ्यातलं घ्यायचं तर घ्यायचं मला बाकीचं काय सांगायचं नाही. पण बघू ते साड्या घेतल्या उरले बिरले पैसे तर मग उरले बिरले तर कमीत कमी 1 लाख रुपयाचं तरी पाहिजेच मग थोडस घेऊ एवढं कुठे तोळायचं जावा घ्यायचं म्हणजे घ्यायचं चला मला काय सांगू नका तुम्ही लय टाइम करू नका चला चल. घ्या लवकर किती दिवस झाले टाकी धुतली नाही काय नाही सांगून वैतागून गेले माणसाला 2 काढा म्हणून का मला सुतरावं लागतंय काय माहिती काय आलं उतरती मकर काय उद्योग वाढीत असते मधीच मी किती दिवस झाले सांगते टाकी धुवा म्हणून तुला माहिती का टाकीत उतरल्या वर कोण काढीन मग तुम्ही आहे ना अरे पण ती मग मकर खुर्ची मांडन दोन्ही उचलून तुला इकडे मग मांडन किती दिवस झाले सांगते साफ करा म्हणून ते भाऊजींना सांगितलं तुम्हाला सांगितलं वैतागून गेले त्याने नाही सांगून. धुतली ती बाबळटवानीच करते त्याला 4 बाऱ्या सांगितलं आपण त्या आमदारकीलाच उभं राहिले हा ना मग आता माय मागे तुला माहिती कसं. नगरसेवक तुम्ही हा सांगितलं. ना बहुते खोयाच्या मागे आलोय हा 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 हे टाकीच राहू दे माग एक मत पडलं तर लय झालं तुम्हाला जाऊ दे गाड्या मला काय माहिती तुझं माहिती पडन का नाही हम्म. का तू बी नाही देणार मी काय देऊ आणि मग तू काय करशील मी मतदानालाच येणार नाही का? गावातल्या लोक खूप पैसे घेऊन देईन त्यांना वा वा तुम्हाला काय देऊ नाही जमलं तुला बरं काय चाललंय मग तुम्ही काय आले इकडे मी म्हणलं तू कुठं हरावली का काय गरिबी नाही मी तुम्हाला सारे सकाळची फोन लावते कुठे गेलते तुम्ही गावात गावात आता काय या- गेलते? लग्नाची गडबड लग्नाची गडबड मग तुम्हाला एवढी अक्कल नाही का बायकोला साड्या घ्याव्या लागत्या काय घ्यावं लागन
आता हा? कुठं उद्या काय थोडा खर्च येऊ आपल्या मागे आता बाकी ए बाबा मला माहित नाही, मला ती 9,000ची पैठणी बघितली मी ती घ्यायची, मला अजिबात माहित नाही. घरात कपाट भरून साड्या आहेत तू मग लग्न मग त्या तरी काय नव्या नाही ते काय आहेत? म्हणजे माझ्या लेकराचं लग्न आणि मला साडी नाही मग घ्यावंच लागेल काय? घ्यावं लागेल म्हणजे. अरे पण मला वाटलं होतं म्हणलं दोघींना बी आहे तर दोघी बी त्याच घालतात. अरे दांदा म्हणजे ती दागदागिने करून घेणार नवऱ्याकून हा, आणि आणि मला साडी पण नाही काय साधी. मग तुला लयच उद्योग वाढवायचे. आणि मला पण एक तोळा अरे ह्यो करा. खर्च पेलवायसारखा नाही, लय खर्च होणार आहे. ऐका यार ना. ऐका जरा. ऐका मला एक तोळा करा तुम्ही. पण तोळा बी मग आता नाही रे, पैठणी स्वस्तची घेऊ मग. तुम्ही का दिवाळीच काढायचे मागे आहेत काय गाड्या मग? तुमचं काय दिवाळी निघली? नाही नाही तुम्ही सांगा बरं, वरमाई अशी मस्त लग्नात दिसली पाहिजे का नाही? हा नाही तशी वरमाई ते सगळ्यात जबरदस्त दिसली पाहिजे बरं आणि का. मग बरं वरमाई काय कमी दिसणार आहे का असं तुला वाटतं का? पण लोकांनी असं बघितल्यावर असं वा वा केलं लोक पाहिजे ना. थारतारा का आपली पाहिजे का कायला लग्नात? पहिलं आणखी करायची का मला? नाही नाही म्हणजे जरी वरमाई पाहिली तरी जेवाय सुद्धा बसली हा, मग तेच नाही. म्हणलं पहिलं आणखी करायची. आपण ती म्हणते ना वरमाई लय कापर दिसते बुवा, 2 घास अहो, कमी. काय अरे पण मी म्हणतो घेऊ पण लका थोडं तरी समजून घ्या. तुळ करायची साड्या घ्यायच्या म्हणजे नेमकं काय? नाही मला साडी पाहिजे बाबा, मला नाही माहिती. अरे पोरीचं लग्न आहे पोराचं नाही. आणि नाही का ते हे पण करा, काय? पार्लर वालीचे पैसे आधीच देऊन ठेवावं लागतात वाटतं. मला पार्लर मध्ये मेकअप करायचा आहे मला बी. मग तर 2-3 पार्लर वाले सांगावं लागते. का बरं? मग 7-8 आता- अकाउंट नाही म्हणले. मग आता एक पोरीला तर पेशल लागेल, मग तिचीच पार्लर वाली मला आईला पण आणि करून. त्या चुलतीला परत एक ठेवावं लागेल सेपरेट एक जणाला. काय लागत सेपरेट एका नाही, पार्लर वाली पैसे मग दोघी ती द्यायचे. एक सांगा आणि पोरीला एक राहू द्या. म्हणजे तिचा मेकअप सारखा केला पाहिजे का तिने? नाही सारखं नाही वेगळा वेगळा कर ना म्हणा. मी वरमाई म्हणायचं ही चुलती. नाही माझी मला सेपरेट पाहिजे पार्लर वाली, मला नाही माहिती अजिबात. अरे तू जरा लकार तू बारीक नाही एवढं समजून सांगाय. ओ लग्न एकदा असतंय काय डबल डबल लग्न होणार आहे काय घरामध्ये? अरे बाबा आपण कुठेतरी थोडं सांभाळून घ्यायचं असते. माझ्या पोरीच लग्न आहे अरे म्हणजे मला- वरमाई एवढी जर कापर बनली तर ती चुलती टिबल कापर बनन तिथे. ती चालते काय का चव्हाण लावायचं. अरे तिच्या दिसण्याला काय अगोदर करायचं? मग तोंडाची. आता ती नाटल्या काय तिला काय ही वय तो जर आता तुला पार्लर वाली लय भारी सेपरेट दिसेल, है ना? लय भारी दिसेल. आणि मग आता पार्लर वाली काय बोलायचं तुम्हाला भारी दिसायच बोलायचं. नाही नाही माझी मला पाहिजे सेपरेट. अवघडच कार्यक्रम केला इकडे. तो कुठे गेला? मला नाही माहिती. मग तुम्ही घरात नाही विचार केला काय कशाला विचार कोणाला करायचा? काय आणायचं कोणी काय काय संबंध? नाही. तिला विचारचं काय संबंध? माझ्या पोरीत लग्न आहे, मी माझं ठरवीन मला काय आणायचं नाही, काय नाही अरे ती आणायचं. ठरवाय पण आपण- तिचा काय मला एक संबंध सांग, आलाय? एकत्र- तिला जे देईन ते घ्यायचं तिने गपचूप. अरे ती आहे पण आता बोलणं तर करावं लागेल का नाही आपल्याला? ते तुम्ही तुमचं करा बोलणं मला आपण काय एकत्र येतो वाईली थोडी येतो. त्यांना काय लागत आहे तुला काय लागत आहे सगळी बसून नियोजन करू ना. ती लग्न आहे ती काय जागरण गोंधळ थोडा आहे आपला. तुमच्या मनाला पटन तसं करा मला लागतं. कुंकडची कुंकड मला वाला माझं सेपरेट सेपरेट ए बाबा तुला सगळं काय आणायची तेवढं आणू हा पण घरी चल चल. चल. माझं अरे मोकार इकडे या कंटी उद्योग वाढीत बसतात काही बी. हा एक घंटी हे अवघड तुमचं. चल लवकर. पुढं तुम्ही कुठे निघलात? आता काय नको मस्त म्हणत होतो पण आता कुठं बायकोच्या पुढं काय बोलता येणार काही. अरे काय आता या काय ऐकत येत वैर. तसंच झालंय. अरे पण नका मोकारला उद्योग वाढू काय मोकार तीच सांगतोय खर्च. कपाट भरले साडे. घरातलं लग्न आहे त्यामुळं कपडे घ्यायला लागतात. तुला खर्च घ्यायचं काय आता खर्च सगळं आपलं म्हणजे बघायचंय. मला घ्यावंच लागल. आता ती वरमायची मग मी काय दोघी वरमायची तर आता तिला काय विषय. चांगले कपडे घ्यायचे ऐकायला दोघीला. तयार नाही सांगून कटाळलो. काय बा आता काय यांना काय म्हणावं काय. अरे खर्च काय कमी होईल. बरं, लग्नाचा खर्च हा. सगळंच पाहिजे आपल्या हे दोघांना. काय अहो, ऐकायचं? पण हे लग्न कधीतरीच असतं हे तर कळतं का नाही? हा नाही ती अरे बरोबर आहे, पण तुमचं लग्न बी खरं आहे. पुरीचं आहे, पण त्या पुरीच्या आधी तुम्हीच जास्त नटायला लागलात. हा ना मग तसं असतंच. पुरीचं काय म्हणणं नाही मला हे आण ती आण. तुमचं म्हणणं आहे का? आम्ही कुठं म्हणतो नट पण नाही, आमचे जरा तुमचे तुमचे पैसे संपतात का? आमच्या खिशाला लय जर नका देऊ. मग तुम्ही कमावता कोणासाठी? अरे पण हाय पण ती खर्च बी आपला पाहिजे ना सगळेच उद्योग तुम्हाला बरोबर. खर्च कधी झेपतो नाही तरी तुम्ही रोजच आहे तुमचं. नाही तेवढं ये नाही आपल्याकडे ना असं दाडाचे पैशाचं त्याच्यामुळे गेलं की असं पोतं घेऊन गेलं की वर चढवतो आणि मी खाली गोळा हा, करतो. गोळा करायला राहतो. हं, असं आहे ना. तर यांच्या डोक्यांना काय घेणं काय रे. माहिती यांना. आहे ना अहो, लग्न मला काय आहे. माहित नाही, मला कवा साडी- तरी साड्या बिड्या घ्यायचं म्हणलं तरी लगेच तुम्हाला दुखतंय तुमचं. काय मग आता आता काय बोलू बोलू? डिमांड नका दुसरी ग. नाही ना काही साड्यांची ना. नाही, मला काय? एक तोळा करायचा. अयो मग मी काय सांगितलं तोळ्याचं तुम्हाला मगाशी काय अजून मगाशी नाही काय सांगितलं बघ ना, काय मग? काय- तोळा आहे एक इकडं. काय? झालं मग दोघींना एक एक मला पोळा पण आणि एक एक तोळा एक- मी पहिलं काय सांगितलं. लागतो एक तोळा आता? मला लांब गळ्यातलंच नाही तर मी काय घालू मग? अरे अवघडच काय कार्यक्रम झाला. अवघड आहे. मला इकडं गळ्यातलं म्हणजे घ्यायचंय. इकडं. अरे निम लग्न यांच्यातच जात हा ना. हो घेणार आहे का नाही? नाही आता घेणारच आहे ना आता काय पंचायती करू नका अजिबात. आता काय नाही, जाऊन झोपून करा. हे बाबा आता काय करतो
मला गळ्यातलं आता घ्यायचं पोरीचं काय म्हणणं नाही मला किती डाक केला तिने अजून विचारलं नाही की काहीच नाही नाही आता पोरीचं जाऊ दे आता यांचं बघ मला गळ्यातलं घ्यायचं ते घ्यायचं व्यवहार माय येतं ना यांना एखादं मेकअप वाली सेपरेट बोलावं लागेल ती ठरलंय बाबा आधीच ते आमचं आम्हाला येतं 2 येतं येतं बोलेत का सेपरेट सेपरेट पार्लर वाले 2 हो होय पुरीला एक आणि या दोघीत एक हा एक जमन का तो हा, त्याला काय सेपरेट झालं? लागेल करते मी adjustment. मेकअप करायचं फक्त तुम्ही साड्या आणि हे घेऊन द्या आम्हाला गळ्यातलं घेऊन द्या मला तर घ्यायचंच आहे. मला काय वहिनी, बाकीचं तुम्हाला माहित किती साड्या घ्यायच्यात मी सांगितलं त्यांनी. तर ती काय म्हणली 3 टायमाला 3 असले तरी लय झाले आमचं 3 टाइम 3 लागायचं मग जाऊ दे 6 साड्या आणि त्यांचं एक तोळा आणावंच लागेल मग आता काय हा, करायचं? घ्यायलाच म्हणलं लागेल. आपण एक काम करू हे काय समजून घ्यासारख्या नाही दिसत सोनं काय कोणी बघत डुप्लिकेट ओळखत आहे कुणाला म्हणजे म्हणजे तुम्ही काय आणि आम्हाला इज्जत घालायची काय लग्नामध्ये आमची? कुणी कुणी घेऊ बा म्हणलं आईला काय डोकं लागत आणि यांना काय यायचं कशाला म्हणला तू एकटं नसता लावलं होय तुला म्हणजे तुम्ही आम्हाला काय येण्यात काम काय करत काय? ती बी एक करून खरं ठेवतो राव तू बी. अशा गोष्टी यांच्या देखता बोलत असते आता या सोनाला येण्यात नाही पर्यंत काढायचं आम्हाला सोनं आणि बिना सोनं कळतं. तेवढं पैसे नाही बरं कांद्याचं वाटोळ झालं यंदा येणं नाही तेवढं पण उत्पन्न कुठून आपल्या शेतातूनच निघतंय ना दुसरं काही हा हे समजूनच घ्यायला तयार नाही तू मला माहित नाही. होईन काय ऍडजस्ट काय नाही ऍडजस्ट नावच नाही घ्यायचं. बघ बरं विचारू नाही 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 म्हणत गळ्यातलं घ्यायचं म्हणजे नाहीच म्हणलं आता ते द्यायला काय म्हणलं, आवश्यक आहे? बाजारात. एखादी साडी कमी होईल पण गळ्यातलं कमी होणार नाही बाजारात घेऊन म्हणलं बाजारात अरे, बाजारात काय एक तुम्ही काम बाजारातली करतो का? किंमत करता काय त्या आमची? दोघींना घेऊन तू जातो का मी बाकीचं नियोजन बघतो तुमच्या रोपात मी माझ्या घरी येईन नाही का? नाही म्हणजे काय ते तुम्हाला घेऊन देईन ते. मग यायचं गोळा ते आहे आहे. पैसे भरा साडी घे. मी माझ्या घरी येईन का पण याच्यातून हा, मग मी तीच म्हणलं तुला राम राम एवढं. आलं ही बेवडं आलं मध्ये. एवढं परत. आता हा- लग्नाची पद्धत दिली ना तुम्ही मला अंगात. बायको कर दिली. सांगितलं राव. बायको काय इथं दररोज येऊन काम करते पण मला माहित नाही मग बरं मी सेपरेट पत्रिका घरी घेऊन येईन हा ना आता कधी लग्न मग. कधी आता किती आले जवळ 100 इथे ना नाही. बस होत्या का उठलं की सुटलं 100 रुपये मागण्याशिवाय याला काही कामच नसतं काय? उसनेला काय माहिती जनली का हा आमच्याकडे नाही राहिले उसने. द्या 100 ही. नाही 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 बाई, काय बायाचं ताप लाज आहे, नाही बाई, तुम्हाला बाया दोघांना डोक्यावर बायकांना 1.5 लाख सोनं करता आणि जोडीदारांना केलंय तर 100 नाही देत. 100 नाही देत. ही पद्धत कोणती ए आहे घरी सुट्टी तुमच्याकडे तोंडच आणि बर का बरं लय जमलं तर माझ्या बायको पगार कट ना करून ना. द्या ए ना तुला आहे ना लग्ना दिवशी फुल दारू आपली काय ना? हा. नाही लागणार दिवशी मी सगळं वाढणार नाही दोघांना कपडे आहेत काय तुम्हाला. वाटणार? नाही, हा, मी कपडे सगळं- भिजे. सगळं उचलणार पत्र उचला ठेवायचा दिवसभर पत्र उचललं संध्याकाळी 100 तुम्हाला त्याच्यातच पुण्य ए, आहे. आणि याच्या बी कपड्याचं माप घ्या मला नको कपडे नाही नाही असू दे ऐका ना, ऐका. आज नाही असू दे घ्या मा काय म्हणणं आहे, ऐका ना हा तुम्ही आता 100चं करा म्हणजे बाकी जाऊ द्या खाट्यात हा ना ती वही मला काय सोनं घ्या तुम्ही शंभर आता एका ऐका करा. ना राव अहो, भंगार रावलं ते काय रे, 100 सोनं बघितलं घ्या. का? शंभराची सोय करा ना आमच्या आईला घोडे लावून घ्या. घ्या की अहो, हे काय उपयोग ती बाई अहो, तीच सांगतोय राव यांना बाया नाही हे गडी बार परवडला पण बाई इतकी वाईट आहे तुमची काय आता काय करा आता ऐका ना बरं का नाही ते 100 रुपये भेटले. वरमाई म्हणलं सांभाळावंच लागतं नाही गेल्या वेळेचा मार्क बी पडलाय हा. गेल्या वेळेस चांगला तुडवून माघारी लावलं होतं ना ते हे झाले बैल आणि तुम्ही झाले काय हा बरं आमचे नवरे बैल आहेत. तुम्हाला काय करायचं बेवड्या? आणि तुम्ही आपली कोण आहे बायको मग? कशी? आमची बायको एकदम दाबात काम म्हणजे करते. हे काय हा लोकांच्या घरी कामाला लावून अरे दाबात काम मग कष्ट करते. करायला कोणाला काय भय? हा. लाज काय आणि याला रोज बसलाय काम करायला लोकांकडे 100 अरे, मागत मी आहे. रोज काम करतो बरं, 100 मागाय आले. 100 म्हणजे 100 काय लय आले 100ला काय राहायला लागत आहे तेव्हा? सारख्या माणसाने मोठ्या माणसाने 1000 देते मला अशी वरची अरे वर. देवा. घ्या मग इथं मी कसं कामाचं 100 मागे आले हा मोकर नाही अख्खं लग्न पार पाडणार. इकडे 1000कडे जायचं नाही, इकडे 100 बरं जाऊ दे, तुमच्या पोरीला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का बरं ते लग्नाचं मला सांग ना कधी लग्न आता परवा दिवशी लग्न आहे माय बायको दिसली का हा, बायको इकडे नाही आली अजून उठलं की सुटलं बायको हरवते यांची आमचे बरं काय- जाऊ दे, हरू दे, हरले. कवा तुम्ही एका मेळापाक असतो का नाहीच सकाळी उठून जाते कोणच्या त्याच्या बायकोला साडी घ्यावं लागेल. ताळमेळ लागत तिचं नाही काहीच मला. नाही का? तुम्ही आपले माग जाऊ दे, मरू दे, पण तुम्ही मग ऐका ना काय बरं जाऊ दे पण यांना सोनं बिन नका देऊ. नको का असं चाललंय नाही ना. हे माणूस अहो, कधी येणार आले आता प्रत्येक अहो, वेळेस? ऐका. चांगलं सांगते दिवस पडले दुष्काळाचे बेकारी चालली वातीवरून एवढे बेकार झाले पोरील दिले तुम्ही 11 लाख रुपये हुंडा सोपा खेळ आहे का तुम्हाला सांग सोपं घेणं आता तुम्हाला सांग त्या पोरीला जर नेऊन घालायचं म्हणलं ना तुम्हाला 25,000 पाठी द्यावं लागेल बघ एवढं सोपं नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही नका शिकू यांचं आम्हाला. सोनं राहीत करू का मग हिची पोरगी बाळपणाला येईन तो हिची येईन अरे भाड्यानं मारताना तुम्ही बेवड्याचं ऐका पेताडे पण अक्कल आहे मला एक नंबर बोललंय अक्कल कमी मग? निघायचं काम मला करा. बाहेर काढ काढ बाहेर मला सोनं नाना घेऊ मग ऐका हा, ते आम्ही आमचं बघून निघा. अरे घ्या ओ गप्प बसा तुम्ही. गप्पच कुणी तुम्ही नाही कुणी हाकून नाग द्या. लावायला आणि ए, दोघं जण नाग लावून नाही, घेणार. आता खरंच ती बोल तुम्हाला सांगू का मी एकटं लग्न करतो पुरीचं तुम्ही घेऊ नका पैसे काय पैशाला कोंबड्या खात नाही हा, मग हे 100 रुपयावर आले. हा. 100 काय 100 रुपये असा विषय किरकोळ काय असतो तो. किरकोळची लाखाचे पैसे बँकेत असतात 100चे पैसे खिशात खिशात नसतात नसते याचा काय विषय असतं
बरोबर आहे. हा? मग जा किती लाखात ते 100 शंभर रुपये म्हणजे काढून आणा. किरकोळ मागते बरं, अजिबात नाही एक काम करू आपण सोन्याचा विषय डोक्यातून काढू. हा, नाही नाही डोक्यात तुम्ही निघत तुमचं नसतं. बघा नाही तर संध्याकाळी वेळ घरात दोघं मार खातो. हे आलं आग लावली ऐका ना. गेलं. ए, आग लावली. तुम्ही हे इथून नाही दिलं त्याने. अरे ती पेताडी आहे, चांगलं पण सांगितलं. हुशार आहे. त्याने कोणते शब्द वाईट वापरले हा. बरं तुम्हाला हे सोनं कोणी घ्यायचं, तेवढंच जिरण कामाचे. कुणाची? आपलीच जिरती ना. आम्हाला माहित नाही अरे पहिले हे 2-3 तोळ्याचे आहे तुझ्या घरात. आपण त्याला पाहिजे ना. तुला बी आहे की मला का नाहीये तिचे तर आहे माझं तर काहीच नाही. तो आहे का तुझ्याकडे नाही तुम्ही नाही. चला, चला घेऊन तुम्ही जा, मला. घेऊन जा. काय आईला बरं चल. पुढं घालून टाकली तर चालेल बा. बया अजून आली नाही. कुठं जाळ झालाय बाई हिचा. हा कुठं झक मारायला गेलीये. 4थी वेळ आहे माझी. मगाशी येऊन गेले. 2-3 हेलपाटे झाले तरी अजून घरी आली नाही. कवा काम करावा. बरं तू काय करते तू? कुठं काय कामाला आले पण हीच नाही चला घरी. आपल्या घरी भूक लागली मला. भूक लागली तुम्ही घेऊन खा. मला केलं काम आहे सगळं तिथे. हा सगळं केलेलं आहे तुम्ही हाताने अजून घेऊन किती खा. घराचे राहिले का? अजून 2 घराचे राहिलेत आणि ही कुठे तरफडली काय माहिती. जाऊन ते जाळू पण तू लवकर घरी ये. आता काम धंदे झाल्याशिवाय मला घरी तरी येता येईल का. तुम्ही तुमचं घ्या की हाताने आणि खा. खातो पण तू लवकर घरी येतो जाळ कर. सकाळ सकाळ उठते 6 वाजता ती बोंबला कुठं पण निघून करून येते ना मी तुम्हाला रेट अरे मग थापूनच येते कधीतरी ना. नवऱ्या संग जेवायला तुला काय वाटत नवरा. थोडं इथं काय आलं मग कमव ना घरी. मग घरातच मग बसते ना कमीत मी. नाही का मी आता काय कमवता आज काय हा? तुला माहिती आहे? त्याल्याशिवाय आपल्याला येतं का काही. पिऊन दे पण पैसे मिळण्याची मतलब हा, आता पैसे आपल्याला काम बंद करून टाकायचे उद्यापासून. आताच करते ना. आजच कर. हा आजच कर. अरे काय गरज माती नाही- खायची का गरज नाही राहिली. का गो खायचाय. किती पैसे आले? 21 लाख रुपये आले ना आता. आलेत ना. अरे मग ते कोर्टात निकाल लागला आपल्या बाजूकून. कधी लागलो. आजला पैसे आले खात्यावर वकिलांनी ट्रान्सफर मारले ते तुझ्या खात्यावर मारून ठेवतो मी. हा होय. पेताडे, मागून कोणी घेईन आता वावर बी घेतली. कुठालचं मी घेतलं. ते सकाळ धरून तुला तेच हिंडतोय कुठे कुठे आता मला काम झाल्याशिवाय काही येता यायचं नाही. आज नको रे मर जळीन यांचं पण. अहो पण ह्यांची काम तुम्ही जा बरं घरी. येते मी घरी तुम्ही घेऊन खा. जा. अहो काम तर करू द्याला मला लोकांचे. पैसे घ्यायला प्यायला कसं मजा वाटती. कावा येते बाई ही एक. हा जाऊ दे बघत ती आसन का ती पण कुठे गेली काय माहिती. अगं बया कुठे गेली असन पण ही पण. काम काय ह्यांचा बाप करायचा का. रेड्याला तर होत नाही काही करीते ते पण नकोय हिला. हा कुठे गेली असन ही भादाडी. सकाळी दारात बसलेली होती म्हणलं तिकडचं आवरून येते तर ते गेली कुठं मुरळी हिंडायला. हा जाणी कुणी काढली. खुशाल कुलूप लावून गेल्यात बाया ह्या. हा कुठे गेली असन ही. तिच्या दारात 4 चक्रा मारल्या. तिच्या दारात मागाशी धरून येते. कुणीच नाहीये. काम करायचेत मरणाचे राहिले तर. हा जा झाला ह्या ना निवळ जावा जावा ना नुसत्या पेट त्यात. हा किरसून तोंड्या कुणी काढल्या. चाळ झाला बसते मी इथं दारातच. आता येऊ दे त्यांना. काम राहिले तर मला दुसऱ्यांचे काम करायचे पडले तर. चला मसलं घेतलंय आता. चांगला चट्टा काढला तुम्ही आमचा. काय ग चांगलं लग्नाचा कार्यक्रम हे केलाय. गेले होते तुम्ही. अगं तुला माहित नाही का घरात लग्न आहे म्हणलं शॉपिंगला जाणारच ना आम्ही. शॉपिंगला गेले पण काम राहिलेत ना सगळे. दुसऱ्या बायांचे राहिले अरे तुम्ही चावी तरी ठेवायची तुम्हाला बाण आहे का. आता यांना कवा बांध राहिले रे. यांच्या डोक्यात फक्त ती काय काय घ्यायचंय सोनं. तेवढं. ती काय आणलं पिशी कपडे वरून. भरून आणले बघ आम्ही. एवढे सगळे खरेदी केली. भारी भारी साड्या आणल्या बाई. आता मी तर साल धरलंय तुमच्या इथं पण मला आणली का नाही एखादी साडी. आयला ती डोक्यात ध्यान नाही करायचं वैरे तुम्ही. तिला आणायची ध्यानातच नाही यांना केलं. आणाय पाहिजे होती ना. जाऊ दे चपलच डोक्यात धरलं आणि यांनी काय केलं होतं. काम करते 100 रुपये द्या साडीला. काय तिला द्या 100 रुपये साडीला नाही तर तुम्ही द्या. ए, एक काम कर तू सोड. आता माझ्याकडे काय हिला राहिलं 100 रुपये असते ना रुपया तुझ्याकडे. ठेवला तुम्ही. 100 रुपये साडी तुम्ही द्या ना 100 रुपये. तुम्हाला काय आलं. आपण त्याच्याकडे होते ना पैसे. काय 100 आता- रुपये. का जास्त पाहिजे काय. ते मागायची लागते तुला. हे असते साड्या घालते 100 रुपयाला भेटतात. म्हणजे ह्या दलिंदर माणसाने हे तुमच्या नवऱ्याने त्या बायाला 10,000ची साडी घेतली काल. हा आणि हे ऑफिस मध्ये ह्या माणसाने 10 तोळ्याचं गंठण केलंय तिला. हा आणि मला 100 रुपयाची साडी काय. तुमच्या साडीवर तिकडं पेट करा. तुमचं काम पण नको मला आणि काहीच नको. तिकडं जा. अय पार कुठे चल लवकर रे. चला काय झालं कमून थांबली काय झालं? थांबले हे म्हणते 100 रुपयाची साडी द्या मला. अय हा? तुला माहितीये का आमचं नाद नाही करायचा. हा बाप
वावर घेतलाय आज आम्ही. मोबाईल बघ 21 लाख रुपये 21 लाख बॅलन्स आहे. ए, अरे कुठं काय लॉटरी लागली नाही भाऊ, आमच्या कोर्टात निकाल लागला, आमची जमीन गेलती तुला सांग. आता हे असं 100 रुपयाची साडी. तलावात जमीन एवढी गेलती लायकी आमची, झाली मिळाले का? सगळे पैसे आज. जाऊ द्या तुम्हाला जास्त लागले 100 जास्त पैसे घ्या काय, तुम्हाला 100 कशी घ्यायची पैसे तशी घ्या हा आणि ह्याने काल हजाराची आणि तो पण ही उद्योग काय सांगितली त्या शेजारच्या. संगीला ना हा, 10 नीट हजाराची. होतो ना माझ्या चालली संगील 10,000 आणि साडी. ह्याने 10 तोळ्याचं गंठन केलं त्या बाहेर. जाऊ दे लपडे खोरच घरी आख. चला जाऊ हे द्या. बायांचे यार लफडे, कपून आहे बायांचे लफडे. हजाराची साडी घेतो माझ्या परत दिवशी भांडण जराची साडी घेतली. परत दिवशी भांडण झालं तेव्हा काय म्हणले बायांचे लफडे येते. दादा येईल 5,000ची घे ए. आता गाड्यांचे लफडे येते. अरे तुमचं घर काय लफड्याचं खानदान आहे काय काय कळत नाही मला. तुमचा जाळ झाला तुमचा. 5ची घे 5ची घे आणि लफड्या घरात आपलं काम करायचं नाही. करायचं. ए, आमचा पगार द्या पगार होईन जा आजपर्यंत ए पण अरे आता लग्न तोंडावर आले कुठं काम सोडिता तुमचं अरे पगार कामाला तुम्ही माणसं द्यायला नाही. आमचा तुमचं पगार द्या. तुम्हीच कामं करा, आम्हाला लग्न बात करा, काय कामाची. करा, आमचा आम्हाला पगार द्या. लय आम्हाला नाही साजूकपणे थांबायचं. सांगत होती ना तुझी बायको बघितलं का नवरा किती लपडे गोरे तुम्हाला पगार देतो दहा- आम्ही दहा उद्या तोळ्याचे जावा तुम्ही दागिने आता, जावा. करतोय. आणि ही मला सांगत होती, शेजारीला 10,000 साडी घेतोय तुम्हाला घेतला 1,000 रुपयाच्या खुळक 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 चला खुळक जाऊ द्या आपलं ए अरे संघ होते यार गप्पाला का ए भाऊ ती 12 द्यायची मी 12 देऊन आलो अरे तुला काय गरज आहे का लोकांच्या घरात जाळ का फेकायची अहो बरं ना आता कशी गाडी टाकली आता बघते ना आता भाड्याचं, मारला हा? मातीचे लय मार मारायचे खाते. आता लय पण बायका तुला तुडवतात. गरजच नाही याच्या अजून तू खाती आपल्या लोकांचे उद्योग काल अहो करत लोकांचे उद्योग नाही पण मला 100 रुपयाची साडी एवढी घाण लायकी का आपली तू घ्यायचीच नाही ना मग. अहो, कुठं मी घेतली हे नको आपल्याला तुला चला. 10,000ची पैठणी आणतो मी चल चला. येतो का लय माल आहे आपल्याकडे गावठाण. लय माल आहे, चला मी आहे ना ती उसाना 12 देऊन आलो तुला वाढवलं पान लावलेलं उसाला सकाळी मारा लावलं देऊन असेल ना चालले. पाणी. इथं थांबा. कुठं चालले तुम्ही इथं उसाला ते मारा द्यायला का? पिशी, मी माया ना 10,000ची साडी कळणी घातली. मी लगेच आलो लगेच अरे लगेच आलो मी लगेच येतो माघारी 10,000ची साडी जाऊ द्या मी काय म्हणते आणि मला इथं हजार रुपयाच्या साड्या तुम्ही घेऊन आले का काय गुंड्या मला लावली काय मनाला वाटतंय का नाही थोडंफार काय किती तोळ्याचा डाग घेतला माणूसच नाही ते नाही. बेकार आहे, ह्याव लय अहो किती लय तोळ्याचा म्हणजे लय बेकार आहे. गपना अहो कुठं डाग किती इकडे तोळ्याचा नाही डाग केलं घेतला? काय इथं उभा राहा. तिचं कुठं काय चालले किती तिकडे डाग? मागं मागं. किती आले होते? तुम्ही 1000ची साडी का घेतली किती मला? येते तोळ्यात तिला काय 10,000ची मला साडी नाही ना घेऊन दिली माहिती का? तोळ्यात किती येतात सांग. आता मी काय मोजलंय ते 10 तोळ्यात किती आले? एवढं बी हत्ती नाही वागाव माणसं घरी चालले असतील. आहे का नाही एका तोळ्यात किती येते आता तुम्ही 10 तोळे केले मला काय नाही भावचं तू आता एका तोळ्यात किती आल्यात माहिती. नाही अजून नाही केला तुम्ही तोळा ना ते सोनारला विचारतो तोळ्याची साडी त्यांचंच होऊ द्या आधी आता गप्प मग आहे. तुमच्याकडे बघते काही वाटलं नको असतं. बोलू सांगा ना 1 तोळ्यात किती मनी आहे मग ते 10 तोळ्यात किती मनी आहे ते सांगा ना बरं चालू असेल 150 आले असेल ना फळे केल्या का पत्ता केला का कसलं केलं काय गळ्यातलं आता मला काय करते त्याच्यातले साडीच्या माणसा, अरे पण दरिंद्रिया, तो आज जाळ झाला तो आज 10 तोळे किती अयो. तोळे करायला ए, अरे काय तू काय मला गाडी ती का काय? भाऊ बघितला का कसा आहे भाऊ वाजत आहे किती बघ होय, बोलला का? आता बोल की आता मी तोंड अरे गेलं पण एवढं नाही तिथं तोंड चालतंय आणि त्याला- ह्यांचं. तिकडं त्याची बायको आहे ना त्याचं नाही नाही पण त्याने किती वहिनी, या माणसांनी ना 3 बोला की आता नाही घेतलं तुझ्या पाया पडतो करून काय गप्प नको बोलू. तुला तुम्हाला कोणी घेतलं होतं? अरे गप्प नको. तुला कोण आणि इथं अरे गप्प ना. ची माणसं दोन्हीची बी अरे ही बी आलं. काय नाही केलं असं असतं वय कुठं किती तोळे केले घरातल्या अरे तो मला काय करायचं तेवढं खरं बोल. गप्प ना. पुढं हो. इथे. बाई लपडे घरी लपडे घोर ए, ए, ए. तू चपलं नाही जाऊ. हा ना चपलं नाही तुम्हाला पण हाणायला पाहिजे. बघितलं काही अरे ए, अरे यांच्या चपलं. छोटे घाणवाण. काय ती काय? हो, नको ना, आणू. अरे लाजा गाढवाचं वरती काय वाढीचं काय गरज होती रे जायची? कुठं साडी झाली याला कुठं सोन्याला अरे वर बाहेरला खेळात. ऑफिस मधली तुमची बाई ना बर का लय भारी तो अपेक्षा कोण म्हणतं असं हा. हे दोघं म्हणले का रोज गाडी घेऊन- आज सुधी मग गप. चला. ही होय. अरे पण मी काहीच नाही केलं म्हणे हो साहेब आणि साडीचं काय झालं? हो साहेब 1 मिनिट ऐका ना आम्ही साहेब काय ऐका ना 2 मिनिटं मी काय म्हणतो ऐका. हो बाई लय भारी होती. ए तुझ्या पाया पडू का आता अरे सांग ना बाबा, बाबा, अरे. खोटं आहे ही. नाही गं, फोटो खाली असो जा तुम्ही नाही फोटो पाहिजे बघा गाडीवरचा फोटो ए भाऊ खरं कुठं कसं केलं काय तो? कसं खांद्यावर हात दिला बाई? अहो,
कसा खांद्यावर हात दिलाय बाईने बघितलं हे काय कमी करते काय मग? तू ये कमी समजली बाई ऑफिस साहेब बाई कवर कवर म्हणजे ऑफिसात असेल काय नाही केलं ना अरे नवरा बायकोनी पार आमच्या आईला कुत्रा लावला ना तुम्ही अरे तुम्हाला आज मग माझ्या बायकोचे पैसे काल पडता पुढे पुढे केलं रे ना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे बायकांना हजार रुपये साड्या येतात आणि बायका कुठं काय लपून बसल्या होत्या काय? 10,000च्या साड्या वेग. हा? या माणसाने शेजारच्या संगीला 10,000 रुपये साडी होय 10,000ची साडी नाही घेतली नाही 1000 साडी 8,000 रुपये नाही नाही ठेवा हात डोक्यात. हा? अयो. ठेवा ठेवा माझ्या डोक्यावर. माझ्या डोक्यात हात ठेवा नाही, बाबा, तुला मारीन. मारू नका. ठेव बरं बा डोक्यात म्हणून नाही ठेवा, घेतली. ठेवा. पण तुला काय पडलं हो जवळून? आज तू म्हण नाही घ्या ठेव ते डोक्यावर कोणी म्या घ्या. ठेव ते डोक्यावर आम्ही एक मिरच्या नाही शेपटी घेत. आम्ही घेऊ यांची घेऊ का यांची? हा, त्याला मारा. हिची शपथ घेऊ का हा माझी शपथ घेऊन मला मारा तुम्ही मला मारलं ना मला काय दुःख नाही वाटलं हा पण तुमचे नवरे किती लफडेखोर आहेत ना हे मला माहिती नाही बरं झालं. मी सांगत नव्हतो माय बायको इथं काम करते म्हणून आम्ही गरीब माणसं पडलो पोट भरायसाठी नव्हतं सांगत काय साठी करत नव्हतो. असल्या झाप्या आवला तिथं म्हणून तरी अशी माग राहिल्यात माहिती का इतकी झापे असतात म्हणून माहितच नव्हतं ठेव ठेव बांधून दोघाला बी ठेव ए, आता काय फाशी देते का काय ठेवा, ठेवा. ना, मी काय म्हणतो, असं ह्याला बी बांधा की ऐका, ए माव येडेच ऐका हा बघा घरात लग्न कार्य बावटाने करू नका असं जर स्वारदारांना माहित झालं तर पुरुष लग्न मोडून येड न करू आता आम्ही मग ह्याला बी अशीच लपडी करून द्यायची का बाहेर गुंड्या तुटूस तर मारलंय का चांगलं ऐकलं मी थेट स्वारीला फोन लावून ए, सांगितलं, नको 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 तुमचे नको नको दोन्ही ये बेवडे येते मग ते लफडे बाजी नको नको तसं नको रे बाबा. पोरीला कॅन्सल अरे बाबा ती तरी नको करू आता नको ना नको नको पगार उद्या देतो पण 100 द्या मला आता. ए 100 नाही तुला 200 सोडतो तू तिथे जा 200 रुपये 500 देतो बाबा दोघात मिळून ना 600 घे पण तू गप. ही खोटं आहे सांगा ना वहिनी आता नाही करायचं कशा म्हणजे लाव धरायचं अजून काय भरोसा आहे का? ए बाबा, नाही नाही करायचं बाबा आता नवरे लफडे करणार नाही आता ही माही गॅरंटी हा आणि जर केली ना केलं शपथ तर घेऊ का तुम्हाला सगळ्यात फाशी पहिलं. देईन, ही माझी गॅरंटी ओके काय त्या अडचण नानाची नाही. शपथ घेऊ का आम्ही पण मी काय सांगू का तुमचे नवरे दोन दोघींचे नवरे लफडे करणार नाही त्यांची जिरलेली आहे जिरली म्हणजे लय आता मुळ्यातच बाहेर निघाली. अजिबात केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे करणार नाही करणार नाही. करणार नाही कसं बघितलं करणार नाही म्हणलं. तोंडी. तू गप ए, भाऊ चैनी हातात द्यायला ठेवा हा नाही आहे आता नाही. विनोद हाताने हाणलंय गप 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 इथून गप पुढं राहते जर का गं. मला कुणाचं असं मरं, काय मरं, केलं, मरं. मरं जागेवर राहायचं नाही आता बरं चला कळलं गप का? साड्या बिड्या बघ काय काय गप ना तू ए, बाबा, उठा ना, उठा. हा. याच्यामुळे जाऊ तू आला पारला गप तो त्याला कशाला? चालता येईना मुळ्यात दुखत आहे गप ना. लागा तू गप बस की जागा एकदाच. म्हणजे दुसऱ्याला फिरवायला न्यायचं नाही बाहेर तुम्हाला दोघींना उलश्या लाजा नाही वाटत कशाच्या हात बीत नाही उठायला लागले का घरात हाणायचं ना उठखळ्यात आणि जागा आहे मला उठ 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 आता तुमच्याकडे हा राहू दे हा? राहू दे आता जाऊन जा म्हणलं गप गप तू होता म्हणून रे आवाखा नाही राहिला लय आपला गप पण लय तुला हाणलं असतं ही उद्योग करायची होती तर मला सांगून करतो ना अरे काय बाबा असं कशाचे उद्या एका मेऱ्याच्या पाळतीवर राहिलो असतो इथं कुत्र्यावाने मारलंय एवढ्याने लावली कळा काय करतो दी त्याला 600 सोड नाही तर पुन्हा सांगत सांगत आणखीन काय कोपाट वाढवायचा हा चल त्यालाच बघू चल.